साईबाबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती शिर्डी। मात्र शिर्डीच्या आधी साईबाबा नक्की कुठे राहत होते? ते जंगलातून गावात कसे आले? ते नक्की कुठल्या गावात प्रकट झाले? ते शिर्डीला गेले तरी कसे? कुठे आहे साईबाबांची प्रकट भूमी? पाहूया। चांद पठाण साईबाबांना या गावात घेऊन आले आणि साईबाबा या गावचेच झाले। साईबाबांची प्रकट भूमी असलेलं हेच ते गाव धूपखेडा। चला आपण या गावाची आता ओळख करून घेऊयात। आरती माझ्या सद्गुरुनाथा, माझ्या साईनाथा, पाचाही तत्वांचा दीप लाविला आता। साईबाबांची प्रकट भूमी म्हणून मानलं जाणारं हे आहे पैठण तालुक्यातलं धूपखेडा गाव। साक्षात्कार झाल्यानंतर साईबाबा सुरुवातीचे काही वर्ष याच गावात वास्तव्याला असल्याचं गावकरी सांगतात। पाचाही तत्वांचा दीप लाविला आता। याच गावच्या पोलीस पाटलांची म्हणजे चांद पटेलांची घोडी हरवली होती आणि साईबाबांनी ती शोधली होती। ही कहाणी सर्वच साई भक्तांना माहिती आहे। ही घटना घडलेलं तेच हे गाव। चांद पटेलांची घोडी जंगलात हरवली होती। पटेल तिला शोधत होते। त्याच वेळेला जंगलात एका फकीरानं चांद पटेलला त्याच्या नावानं हाक मारली आणि त्याला जवळ बोलावलं। त्याला चिलीम बनवायला सांगितलं। मात्र जवळ काहीच साहित्य नव्हतं। तेव्हा बाबांनी जमिनीवर काठी हाणून त्या ठिकाणी पाणी आणि सर्व वस्तू जमवल्याचं गावकरी सांगतात। त्यानंतर बाबांनी चांद पटेलांची घोडीही शोधून दिली। चांद पटेल त्यावेळेस बाबांना धूपखेड्याला घेऊन आले आणि साईबाबा धूपखेड्याला वास्तव्याला आले। त्यानंतर बराच काळ साईबाबा याच गावात होते। आज ज्या ठिकाणी बाबांचं मंदिर आहे त्या ठिकाणी बाबा रात्री भिक्षा मागून आल्यावर झोपायचे असं गावकरी सांगतात। खाली बसायचे आणि रात्री ह्या ठिकाणी झोपायचे। इथे एक झोपडी होती। अंदाजे आम्ही समजा एक 9-10 वर्षाचे असताना, त्यावेळेस म्हणजे मंदिरात वगैरे काही नव्हतं। म्हणजे 9-10 वर्षाचे असताना गावकऱ्यांनी एक मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला। मंदिर म्हणजे कसं की भेंडा आणि माती असे ते पूर्वीच्या काळाचं होतं। शिर्डीप्रमाणे या मंदिराशेजारी सुद्धा 2 कडुलिंबाचं झाड आहे आणि योगायोग म्हणजे शिर्डीप्रमाणेच या झाडाची पानं सुद्धा गोड असल्याचं गावकरी सांगतात। बाबा दिवसभर याच झाडाखाली बसायचे आणि भक्तांना भेटायचे। कुणीतरी गावातून जेवण आणून दिल्यानंतर बाबा याच ठिकाणी दुपारी जेवणही करायचे असंही गावकरी सांगतात। या झाडाखाली जो दगड ठेवलाय त्याच दगडावर बाबा बसत असल्याचं गावकरी अभिमानानं सांगतात। बाबा नदीमध्ये स्नान करायचे, लिंबाच्या झाडाखाली येऊन ध्यानास्थ बसायचे। गावात 4-5 घरं भिक्षा मागून उदरनिर्वाह करायचे आणि मंदिरात मूर्ती स्थापन केली तिथे झोपायचे। आणि जिथं ह्या झाडापाशी बाबा बसायचे ध्यानास्थ त्यावेळेसपासून ह्या लिंबाच्या पाला गोड आहे। आणि शेजारी एक झाड होतं ते कडवट होतं। हां, ते वाळल्यानंतर ते तोडून टाकलं। झाडाच्याच बाजूला ज्या चांद पटेलानं बाबांना गवत आणलं त्याची समाधी सुद्धा आहे। चांद पटेलांची 4थी पिढी आता त्या ठिकाणी परिसराची निगा राखते। काही वर्षांच्या वास्तव्यानंतर बाबा चांद पटेलाच्याच नात्यातल्या एका लग्नात शिर्डीला गेले आणि त्यानंतर शिर्डीचेच झाले। माळसापतींनी बाबांना हट्टानं शिर्डीत थांबून घेतलं आणि कालांतराने बाबांच्या चमत्कारांनी शिर्डीला मोठं केलं। बाबा या गावात राहिले म्हणून आजही धूपखेडा गावात बाबांचं मोठं मंदिर आहे। अनेक भक्त या गावाला भेट देण्यासाठी रोज येतात। परिसरातील भक्तांसाठी तर हे गाव म्हणजे प्रतिशिर्डीच आहे। गावातल्या लोकांचा दिवसही साईबाबांच्या आराधनेनंच सुरू होतो। सब कुछ साई अशीच या गावाची समज आहे आणि श्रद्धाही आहे। गुरुवारी तर या गावात जणू उत्साहाचंच रूप येतं। गावातील प्रत्येक ग्रामस्थ तो कुठल्याही जातीचा असो नमस्कार या शब्दाऐवजी जय साईराम हाच शब्द वापरतो। त्यामुळे आपण शिर्डीला तर कित्येक वेळा गेला असाल, मात्र एक वेळा तरी साईबाबांच्या या प्रकट भूमीला भेट अवश्य द्या। औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या धूपखेडा गावची ओळख करून घेतली। मात्र तुमच्या मनात प्रश्न आला असेल की धूपखेडा हे शिर्डीप्रमाणेच मोठं तीर्थक्षेत्र असायला हवं होतं, मात्र तसं या गावच्या नशिबी भाग्य नाही। असं काय घडलं या गावात? पाहूयात। साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या धूपखेडा गावाची ओळख आपण करून घेतलीत। आता जाणून घेऊयात काय आहे या गावच्या समस्या।
गावात प्रवेश करताच रस्त्यावर पाहावं तिकडे सांडपाण्याचे पाट वाहताना दिसत आहेत. ही अवस्था आहे साईंच्या गावाची, धुपखेड्याची. गावात साईबाबांचं मंदिर आहे. हजारो भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येतात. मात्र गावात आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा नजरेला पडते ती गावाची दुरवस्था. गावात कसलीही सोयी सुविधा नाही. गावातल्या रस्त्यांच्या अवस्थेबाबत न बोललेलंच बरं. रस्ता आहे की गटार आहे असा प्रश्न पडतो. गावात सगळीकडे सांडपाणी रस्त्यावरच वाहतं, कारण नाले बुजले आहेत आणि प्रशासनाला या समस्येकडे लक्ष द्यायला वेळच नाही. 15-20 वर्षापासून जे गटर आहे याच्यात म्हणजे ते सांडपाणी आहे त्याची व्यवस्था नाही आहे. ते गावातच मुरतं आणि तेच बोरमध्ये जातं आणि तेच पिण्याच्या कामात येतं ते. रस्ते आणि पाणी अशा मूलभूत गरजा नसताना गावात भाविक येतात तरी कसे, आणि बाबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना हे गावकरी काय सोयी सुविधा देणार हा मोठा प्रश्न आहे. खरं तर साईबाबांचं वास्तव्य राहिलेलं हे गाव शिर्डीसारखं समृद्ध करता येणं शक्य आहे. मात्र त्यासाठी कुणाकडे दूरदृष्टी नसल्याचं चित्र आहे. स्थानिक आमदार साहेब गावात येऊन चक्कर मारण्याखेरीज काहीच करत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. पहिले आमदार झाले त्याचं निधन झालं. आता आमदार असताना बी काहीच नाही लगे अशा सुविधा काहीच नाही. नाही आणि होणार बी नाही. हा ते आता लक्षात येतच ना आपल्या ते विकास कामाचं मागच आहे. गावातल्या रस्त्यांची, नाल्यांची अवस्था तर सोडाच, पण गावात पिण्याच्या पाण्याची प्रचंड गैरसोय आहे. गावाबाहेरची नदी पूर्णपणे आटली आहे. त्यामुळे 2-4 विहिरी आणि बोरवेलवरच गावाचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. त्यात ग्रामपंचायतीची पाईपलाईन नेहमीच नादुरुस्त असते. त्यामुळे गावात कधी पाणी 1 दिवसाआड तर कधी 15 दिवसाआड अशी अवस्था आहे. मूलभूत सुविधा तर नाहीच, पण जगण्यासाठी किमान पाण्याची तरी व्यवस्था करा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. पाणी आता येतं पण कधी मधी, कधी 4 वाजाना कधी 5 वाजाना नळ फुटला का तर लगे हप्ताभर बी येत नाही. मग आम्हाला हापशेन आणायला लागतं इथून तिथून. गावात साईबाबांचं मंदिर आहे. दर्शनासाठी हजारो भाविक या मंदिरात येत असतात. मात्र भाविकांना या गावात पोहोचण्यासाठी साधी एसटी बसची देखील सोय नाही. दूर फाट्यावर 3 किलोमीटरवर बस थांबते. त्यामुळे त्या ठिकाणाहून अवैध वाहतुकीचा सहारा घेत ग्रामस्थांना मंदिरात पोहोचावं लागतं. गावात भाविकांसाठी तर काहीच सोय नाही. भक्त निवास नाही की जेवणासाठी हॉटेल नाही. त्यामुळे गावात दर्शन घेतल्यावर भाविकांना तडक गाव सोडण्यावाचून पर्याय नसतो. खरं पाहता शिर्डीच्या धर्तीवर या ठिकाणी भक्त निवास हॉटेल उघडल्यास गावकऱ्यांनाही चांगलं उत्पन्नाचं साधन मिळू शकतं. मात्र नियोजनाभावी सगळंच चांगलं आहे. आम्ही जे भक्तजन येतो बाहेर गावून, जे वास येतो तो काही चांगल्या प्रकारचा नाही. तर गावच्या सरपंचांनी, इथल्या स्थानिक आमदारांनी यांनी लक्ष घालून हे जे आहे प्रॉब्लेम सगळ्यात मोठा तो सोडवायला पाहिजे. भक्तजनांना आल्यानंतर थोडंसं स्वच्छ वाटलं पाहिजे. गावातल्या नाल्या वगैरे स्वच्छ झाल्यानंतर, रोड चांगला झाल्यानंतर अजून भक्त येतील, अजून या गावची प्रगती होईल. गावातल्या या परिस्थितीबाबत गावातल्या सरपंचांकडे या समस्यांविषयी चौकशी केली असता त्यांची अशी प्रतिक्रिया होती. खासदार कधीच नाही. गाव फारच घाण दिसतं. एवढं साईबाबांचं गाव आहे, एवढंच प्रकट. तुमचं म्हणणं बरोबर आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.